भावांनो, हा व्हिडिओ सुरू व्हायच्या आधीच डिस्क्लेमर देऊन टाकतो. मी कोथरूडचा आहे आणि कोथरूडमध्येच वाढलो आहे. त्यामुळे कोथरूडच्या माणसांना, कोथरूडच्या नेत्यांना, कोथरूडमधल्या लोकांना भेटताना मला तरी काही वेगळं वाटत नाही. बाकी कोथरूडच्या व्यतिरिक्त उर्वरित पुण्यात राहणारी माणसं किंवा कोथरूडच्या व्यतिरिक्त जो काही उर्वरित महाराष्ट्राचा पट्टा आहे, तर या सगळ्यांना मात्र पुण्यात आल्यानंतर कोथरूडकर कसे विक्षिप्त आहेत हे बोलताना मी याच्या आधी ऐकलेलं आहे. पण ते बाहेरच्यांना वाटतं, कोथरूडकरांना एकमेकांबद्दल असं काहीच वाटत नाही. ती माणसं एकमेकांसोबत अगदी जीवाभावाने राहतात, जिव्हाळ्याने वागतात आणि अगदी तुम्ही कोणाच्या घरी चहा वगैरे म्हणजे कोणाच्या घरी गेला तुम्ही व्हिजिट करायला किंवा सहज कोण तुमच्या कोथरूडमध्ये तुम्ही पाहुणे म्हणून एखाद्याच्या घरी गेला आणि त्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की तुम्ही तर घरातून चहा घेऊनच आला असाल, तर ते तुम्हाला वाईट वाटू शकतं. माझ्यासारख्या माणसाला त्याबद्दल काही वाटत नाही. हे डिस्क्लेमर व्हिडिओच्या सुरुवातीलाच द्यायचं कारण असं आहे की आज ज्यावेळी पुण्यामध्ये कार्यक्रम होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोहोचले. सगळ्यात आधी सारथीची जी नवीन बिल्डिंग बांधलेली आहे इथे लॉ कॉलेज रोडला, त्या बिल्डिंगमध्ये प्रोग्राम होता आणि त्यानंतर मग सारथीच्या मार्फत ज्या UPSC पास झालेल्या मुलांना, ज्यांना चांगलं UPSCमध्ये यश मिळालं, त्यांच्या पालकांचा सत्कार ठेवण्यात आलेला होता. पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंच इथे कार्यक्रम होता मोठा. आता CM येणार म्हटल्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री इथे आले, सुनेत्रा पवार. बरं, इतकी राजकारणी मंडळी हे सगळ्यासोबत आहेत म्हटल्यानंतर प्रोटोकॉल आला. आता प्रोटोकॉल आला आणि तिथेच गणित बिघडलं काय तर राज्यसभेच्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या तिथून अभिमन्यू पवारांसोबत त्यांचं काहीतरी खटकलं आणि खटकल्या घेऊन तावातावात निघून गेल्या. वर बाहेरून पत्रकारांशी 1-2 गोष्टी बोलल्या, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड बोलल्या, पत्रकारांना बाईट नाही दिला. आणि तिकडे परत अभिमन्यू पवारांचा या सगळ्याबद्दल वेगळा काहीतरी समज झाला आणि ही थेरी इतकी कुक होत गेली की अक्षरशः दोघांनी एकमेकांचे न्यूज चॅनलवरती वाभाडे काढले. आजचं पुणे मेट्रो मी यासाठी रेकॉर्ड करतोय आणि या विषयावर मुद्दामून की तुम्हाला असं कळेल की बॉस, खुर्ची ही कुठे आणि कोणासाठी असली पाहिजे, या 2 प्रश्नांचं उत्तर ज्याला मिळत नाही त्या व्यक्तींचे आणि राजकारण्यांचे किती इगो इश्यूज असतात, किती त्यांना प्रॉब्लेम्स असतात. आणि प्रोटोकॉल हा विषय ज्यावेळी येतो त्यावेळी कशा एक गोष्टी पुढे जातात हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल. काय घडलंय, कसं घडलंय, त्याच्यामागे काय गोष्टी आहेत सगळ्या समजून घेऊ. नमस्कार, मी ओंकार. सगळ्यांचं मुंबई तकच्या या पुणे मेट्रोमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला सांगितलं कार्यक्रम कशाचा होता. ते कार्यक्रम सारथीचा होता. त्यामुळे सारथी मार्फत ज्यांना स्कॉलरशिप्स मिळाल्या आणि जी मुलं चांगल्या मार्काने UPSC उत्तीर्ण झाली, या सगळ्यांचे पालक आणि त्या मुलांचा सत्कार कोण करणार होता या सगळ्यामध्ये, तर सारथीचे जे काही बॉडीवरती मंडळी आहेत ती सगळी तिथे होती. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय तर या सगळ्यामध्ये सारथीमार्फत मराठा समाजाच्या मुलांना जी मदत केली जाते, आर्थिकदृष्ट्या असेल किंवा त्यांना स्कॉलरशिप या सगळ्यामध्ये येणं असेल, शिक्षणासाठी असेल, तर या सगळ्यासाठीचं ते म्हणजे सारथी हे असं एक मोठं क्लस्टर आहे या सगळ्यामधून मदत करण्यासाठीचं. तर हा कार्यक्रम होता. त्यामुळे आपसूक तिथे मग मला अभिमन्यू पवार दिसले औसाचे. बरं, अभिमन्यू पवारांचा इतिहास असा आहे की 2014ला जेव्हा महाराष्ट्राचे पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांचे OSD, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून काम करत होते. त्यानंतर औसाचे आमदार झाले. ते कार्यक्रमामध्ये होते. त्यांच्यासोबत आणखी कोण तिथे तर अण्णासाहेब महामंडळ जे आहे ते अण्णासाहेब पाटलांच्या महामंडळाचे तिथे त्यांचे नरेंद्र पाटील सुद्धा उपस्थित होते. आता CM आणि ही सगळी बडी मंडळी आली म्हटल्यानंतर प्रोटोकॉल ऑफिसर्स असतात, ते सगळ्यांच्या खुर्च्या कोण कुठे कसं बसणार वगैरे सगळं ठरवलं जातं. आणि झालं असं की अण्णा बनसोडे विधानसभेचे जे आहेत तर ते आज अनुपस्थित होते. आता झालं असं की खुर्ची म्हणजे कोणाची, नरेंद्र पाटलांची खुर्ची मागे लावलेली होती. आता नरेंद्र पाटलांची खुर्ची मागे लावली होती, कार्यक्रम सारथीचा होता, असं सगळं असल्यामुळे झालं असं की प्रोटोकॉलनुसार आता त्यांची खुर्ची तर मागे होती. खासदार असल्यामुळे खासदारांचा प्रोटोकॉल मोठा आहे असं प्रोटोकॉल ऑफिसरचं म्हणणं होतं. अभिमन्यू पवार प्रोटोकॉल ऑफिसरला म्हटले नाही, चुकीचा मेसेज जाईल, तर तुम्ही एक काम करा, ह्यांना पुढे बसवा. ठीक आहे. त्या म्हटल्या नाही, प्रोटोकॉल ऑफिसर लेडी होती तिथे. त्या म्हटल्या नाही अहो, खासदारांचा प्रोटोकॉल मोठा आहे. अभिमन्यू पवार परत गेले आणि ते म्हटले की नाही, यांना पुढे बसवा. आता यांना पुढे बसवा म्हटल्यानंतर मेधा कुलकर्णी मागे गेल्या. मेधा कुलकर्णी मागे जाऊन बसल्या. आता मेधा कुलकर्णी मागे बसल्यानंतर बसायला जायच्या आधीच मी तुम्हाला सांगतो काय घडलं.
तोपर्यंत CM DCM म्हणजे सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे पलीकडे दीप प्रज्वलनासाठी गेले. ते दीप प्रज्वलित करत होते. कॅमेरा असा पॅन झाला आणि तिकडे गेला. तोपर्यंत इकडे मेधा कुलकर्णी उठायच्या आधीच अभिमन्यू पवार गेले. काय ओढ झालं मी तुम्हाला सांगतो आणि मग त्यांचे बाईट्स काय आपण त्यात ते काय बोलले हे मी तुम्हाला सांगतो. आता ह्या सगळ्याच्यामध्ये झालं असं ती ऑफिसर सांगत होती की खासदारांची जागा इथेच आहे. तरी अभिमन्यू पवारांचं म्हणणं होतं की पुढची जी मोकळी कोणती खुर्ची असेल त्याच्यामध्ये यांना बसू दे आणि अण्णा बनसोडेंची जागा घेऊन खासदार बसलेले होते. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे खासदाराचा प्रोटोकॉल मोठा यांना इथे बसू दे. आता मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की तरी अभिमन्यू पवार असं म्हटले की नाही मेसेज चुकीचा जाईल आणि मराठा समाजाची माणसं तिथे. इथून सगळ्या ह्याला सुरुवात झाली. मेधा कुलकर्णी जसा कॅमेरा पॅन झाला तशा इथून त्या उठल्या तडक निघाल्या बाहेर. आणि त्यानंतर मग जेव्हा हे सगळं झालं त्यावेळी असं झालं की नंतर हे दोघेही एका चॅनलवरती आले. मग अभिमन्यू पवार बाहेर आले. त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. ते म्हटलं ते मेधा कुलकर्णी तर निघून गेल्या. त्या जाताना असं आम्हाला म्हणाल्या. आता अभिमन्यू पवारांना वाटलं मेधा कुलकर्णींनी ऑफिशियल बाईट दिला. ते काय म्हणाले ते येऊन बाईटला आले. ते म्हटले नाही असं काही संबंध नाहीये. इथे नरेंद्र पाटील माझ्यासोबत होते. त्यांनी पुढे बसणं आवश्यक होतं आणि म्हणूनच मी ते प्रोटोकॉल अधिकाऱ्याला सांगत होतो आणि ते सगळं सांगत असल्यामुळे त्यांना तो राग का आला काय मला माहित नाही. पण ताईंना मला सांगायचं वगैरे असं ब्ला 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 ते पण पुढे बोलत गेले. आता ते पुढे बोलत गेल्यानंतर त्या ह्या सगळ्यामध्ये म्हणाले की मी फक्त सांगतो की इकडे तुम्ही बसा. मराठा समाजाचा वगैरे असा काही तिथे इश्यू झालेला नव्हता. पण मेधा कुलकर्णींचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाचा कार्यक्रम आहे असं ते स्पेसिफिकली म्हणाले आणि त्यामुळे मग मी तिथून निघाली आणि याची रीख त्यांनी कुठपर्यंत ओढली बघा. मेधा कुलकर्णी शांत बसल्या नाहीत आणि म्हणून मी तुम्हाला ते कोथरूडचं उदाहरण सगळ्यात दिलं होतं. आणि मेधा कुलकर्णी असं म्हणाल्या की चॅनलवर हे दोघं आले. अभिमन्यू पवार काहीतरी बोलत होते. मेधा कुलकर्णींना अभिमन्यू पवार म्हणाले की तुम्ही किती खोटं बोलताय. तर त्यावर ते असं म्हणाले की हा अनपार्लमेंटरी शब्द आहे. तुम्ही कसं काय असं माझ्याशी बोलताय आणि देवेंद्रजींच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी तिथून निघून गेले. आता CMचा काहीतरी एक प्रोटोकॉल असतो. ठीक आहे तो कोणी मोडला काय मोडला हे उद्या त्याचं सरकारी काम आहे. त्यामुळे समिती बसेल आणि ते डिसाईड होईल. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे त्या असं म्हटल्या की CMच्या कार्यक्रमाला CM सरांच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून मी चुप्प बसले. तुम्ही कुठून आला आहात. मी पुण्यात राहते. समजून घ्या मी पुण्यात राहते. भाजपमध्ये पुण्यातले सुद्धा नेते आहेत. तुम्ही कुठून आलेला आहात असं त्यांनी प्रश्न विचारला. इतकंच नाही थांबलं. त्या म्हटल्या तुमच्या निवडणुकीला ब्राह्मण समाजाचा तुम्ही कार्यक्रम भरला होता त्यावेळी तिथे मी आले होते. हे पण त्यांनी ऐकून दाखवलं. बघा हे ऐकून दाखवलं. फक्त ते इथे नाही थांबल्या. त्यांनी तुम्ही कुठून आला आहात पहिली जागा काढली. दुसरं त्यांनी पुणे सांगितलं की बघा आमच्या इथे पुण्यातले नेते सुद्धा आहेत. त्यानंतर त्या म्हटल्या की समाजाचा परत उल्लेख झाला. त्या म्हटलं की ब्राह्मण समाजाचा कार्यक्रम तुम्ही भरला होता तेव्हा मी पण आले होते की. इथपर्यंत नाही थांबल्या. मेधा कुलकर्णी परत पुढे येऊन म्हटल्या की तुम्हाला जरा तरी आत्मभान आहे का असा त्यांनी प्रश्न विचारला. आत्मपरीक्षण करा स्वतःचं. आणि त्यानंतर म्हटल्या तुम्ही काय कार्यक्रम हायजॅक करताय का. हा तुम्ही OSD वगैरे होते हे ठीक आहे पण म्हणून काय की तुम्ही सगळ्या कार्यक्रमावर तुम्हीच ठरवणार का कोण आतमध्ये यायचं कोण बाहेर जाणार ते. आणि मेधा कुलकर्णींसोबत कोणतरी डोंगरे वगैरे अशी वेगवेगळी कुंजीर वगैरे अशी मंडळी आली होती. त्यांचा काहीतरी जमिनीचा मॅटर होता ते CMला दाखवायचं होतं. तर त्यांना काहीतरी आतमध्ये जाऊ दिलं नाही. त्याच्यावरून हा आणखी सगळ्या गोष्टी इंटेन्सिफाय झाल्या. आता इथपर्यंत त्या थांबल्या नाहीत. त्यांनी सरळ म्हटलंय की तुम्ही कार्यक्रम हायजॅक करू लागलेला आहात. तुम्ही देवेंद्रजींचे काय OSD आता आहात का. आणि असं म्हटल्यानंतर त्या म्हटल्या घ्या बरं आईची शपथ घ्या बरं तुमच्या मुलांची शपथ. आता असं सगळं झाल्यानंतर दोघांमध्ये भांडण आणखी वाढत गेलं. आणि त्यानंतर आणखी पुढे 2 गोष्टी आल्या. त्या काय झाल्या तर मेधा कुलकर्णी काय ऐकायला तयार नव्हत्या. मेधा कुलकर्णींना वाटलं अभिमन्यू पवारांना वाटलं की मेधा कुलकर्णी माझ्या विरोधात बोलून गेल्यात. आणि मेधा कुलकर्णींना तो बाईट पाहिला. ते म्हटले मी तर काय बोललेलेच नव्हते ऑफिशियली आणि हे कसं काय असं डायरेक्ट माझ्याशी बोलतात सगळ्या माध्यमांशी सगळ्या माध्यमकर्मींना तुम्ही विचारा वगैरे. असं एका छोट्या बसायच्या प्रोटोकॉलच्या जागेवरून ह्या दोघांमध्ये इतकं भांडण झालं की मेधा कुलकर्णी तडक घरी निघून गेल्या. त्यानंतर परत मीडियाशी आमच्याशी जाऊन बोलल्या आणि इथपर्यंत त्या थांबल्या नाहीत. तर त्यांनी अभिमन्यू पवारांची सगळं एक काढलं की कशी मी आधी तुमच्या आधी आमदार झाले. तुमच्या निवडणुकीसाठी ब्राह्मण समाजाचा कार्यक्रम होता तेव्हा कसं मी तिथे तुम्ही मला बोलवलेलं होतं. असं त्यांनी एक सगळ्या गोष्टी काढल्या. आता मी पुण्यात 2 वर्ष झाले. त्याच्या आधी पण मी पुण्यात ह्याच्या आधी काम नसेल केलं तर मी पुण्यात मी सांगितलं आधीच की कोथरूडचं आहे. तर मी फार कोथरूडच्या ह्या गोष्टी जवळून बघितल्या आहेत. मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्रातल्या इतक्या सगळ्या प्रश्नांसमोर महिलांचे प्रश्न असतील. आत्ताच्या घडला पाऊस नाही. पेरण्या खोळंबल्यात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. बघा आकडेवारी काढा तुम्हाला कळेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती होते.
हे सगळं झालेलं असताना, पुणे शहराला मोठा ट्रॅफिकचा प्रश्न असताना, आत्ता शहरात ऑल्टरनेटिव्ह पाणी सुरू आहे, हे सगळे इश्यू असताना आणि राज्यभरातले आणखी वेगळे सगळे प्रकरणं असताना आज महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंचात असा कार्यक्रम झाला आणि तिथे एक असा प्रश्न उपस्थित राहिला की ज्या प्रश्नासमोर हे महाराष्ट्रातले सगळे बाकीचे प्रश्न अगदी छोटे झाले असं वाटू लागले. आपल्या नेत्यांना ते कुठे बसतात, कोणत्या खुर्चीत त्यांना बसवलं गेलं पाहिजे, प्रोटोकॉल्स काय असले पाहिजेत आणि कुणी काय बोलल्यानंतर कसं होतं आहे, या सगळ्याची इतकी पडलेली आहे. आणि हे मी सगळ्या राजकीय नेत्यांबद्दल बोलतो आहे की या सगळ्यासमोर त्यांना बाकीचे प्रश्न खूपच सूक्ष्म आणि असे छोटे वाटत असतील असं साधारण त्यांच्या सगळ्यांच्या वर्तणुकीवरून मला दिसतं आहे. मला आठवतं पुण्यातल्या बाजीराव रोडला एक काहीतरी हिरवी भिंत होती, तर ती हिरवी भिंत मेधा कुलकर्णींनी जाऊन कार्यकर्ते घेऊन तिच्यावरती केशरी रंग लावलेला होता आणि वर ट्विट टाकलेलं होतं की आज या हिरव्यावरती भगवा असा चढवला की मजा आली. साधारण मेधा कुलकर्णींचं सामाजिक जे काही सगळं योगदान आहे त्यातला हे एक फक्त जस्ट पटकन आठवलं म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. बाकी त्या समाजकार्य याच्या आधी करत होत्या, आत्ताही त्या बरंच समाजकार्य करतात. त्यामुळे कोणाच्या कामाबद्दल काय मला प्रश्न नाही, हे एकदम पटकन आठवलं उदाहरण होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मुद्दा असा आहे की इतके सगळे प्रश्न असताना सुद्धा नेते आपले कशात आणि कोणत्या गोष्टीत गुरफटलेत हे साधारण तुम्हाला आत्तापर्यंत स्पष्ट झालं असेल. आणि म्हणूनच आजचा प्रश्न उपस्थित झाला की कुलकर्णी को गुस्सा क्यों आया. आता शेवटाकडे जात असताना मला परत एकदा माझ्या सुरुवातीच्या वाक्याचा तुम्हाला उल्लेख करून द्यायचा आहे. कदाचित या व्हिडिओनंतर उद्या कुलकर्णींची प्रतिक्रिया मी घ्यायला जाईल आणि त्यावेळी जर त्या मला असं म्हणाल्या की तुम्ही घरून चहा घेऊनच आला असाल, मी कोथरूडच आहे, मला काही वाईट नाही वाटणार. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट, पुण्यावर.